शेती माझी वडिलोपार्जित आहे. जमीन भारी आहे, काळी मातीची आहे आणि मी 20 वर्षापासून कापूस शेती आणि मका घेत आहे. निर्मलचे 433 हे वाण लावलेलं आहे. उत्पन्नाला बी छान आहे. ही देशी वाण आहे. निर्मल 433 ही वेचणीला सोपी आहे. फवारणीला खर्च कमी लागतो आणि याला कंटिन्यू फ्लो चालू असतो. याला बाजारभावही जास्त असतो आणि पाणी दिल्यानंतर कंटिन्यू एप्रिलपर्यंत ही निघतच राहते आणि 3दा गोंडे खुडून सुद्धा उंचीला अजून बी भरपूर आहे. पाणी देत राहिलं तर माल निघतच राहतो. त्यामुळे मी 4 एकर हे क्षेत्र लावलेलं आहे आणि कमीत कमी हे उत्पन्न मला एकरी 18 क्विंटलच्या आसपास तरी येईल. तरी सर्व शेतकऱ्यांना सांगतो मी, याला पालाचा बोज कमी आहे, पान विरळ आहे, याच्यात हवा आणि ऊन सर्व खेळतं राहतं. त्यामुळे याला सेटिंगचा प्रॉब्लेम येत नाही आणि याची जी फुलगळ होते शेतकऱ्यांची, ती फुलगळ या निर्मल 433 मध्ये होत नाही. तुम्ही माझ्या स्वतःच्या शेतात या, मला फक्त दाखवून द्या की पूर्ण प्लॉटमध्ये 10-15 फुलं पडलेले आहेत बुवा असं. त्यामुळे याचं उत्पन्न डबल येतं. निर्मल 433 मध्ये आजपर्यंत कुठल्याच पान गळ झालेलं नाही, सड झालेलं नाही, कैरी सडलेली नाही. तुम्ही प्लॉटला व्हिजिट देऊन सुद्धा पाहू शकता.